is the reproduction. आपण सेकंड टाईप सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग स्टार्ट करतो. ह्युमन्स यूज अ सेक्सुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. अवर बॉडीज चेंजेस ॲज वी बिकम ओल्डर. जसं आपण हळूहळू आपल्या वयाची वाढ होत जाते, एज वाढत जातं, तसं आपली बॉडी काय होते, चेंज होत जाते. तसंच आपण बघायला गेलं अवर हाईट इन्क्रीजेस ऑल्सो. अवर हाईट ऑल्सो इन्क्रीजेस अँड सो डज अवर वेट ऑल्सो. आपली हाईट उंची वाढत जाते आणि तसंच आपण रोज अनुभवत असतो. वी अक्वायर द टीथ. आपल्याला हळूहळू लहान बाळ होतो आपण तेव्हा काही महिने वगैरे आपल्याला काय होतं, हळूहळू दात यायला सुरुवात होते. वी इवन लूज द ओल्ड ऑर सो कॉल्ड मिल्क टीथ. मग हळूहळू आपण ते सुद्धा दात आपले काय होतात, लूज होतात, म्हणजेच पडून जातात काही 7व्या-8व्या वर्षापर्यंत. ते त्याला आपण दुधाचे दात म्हणतो. पुन्हा अँड अक्वायर द न्यू वन्स. पुन्हा आपण नवीन दात त्याच्यामध्ये आपल्याला येतात. ऑल ऑफ दीज आर द चेंजेस दॅट कॅन बी ग्रुप अंडर द जनरल प्रोसेस ऑफ द ग्रोथ. सगळे चेंजेस आपण काय आहे, जनरल प्रोसेस, आपल्या ग्रोथची प्रोसेस आहे ती आपण अनुभवत असतो आपल्या ग्रोथची. इन अर्ली टीनेज इयर्स अ होल न्यू सेट ऑफ चेंजेस ऑकर्स. आत्ताच्या टीनेज आपण इयर्स, टीनेज म्हणजेच काय, तर आपण टीन हा शब्द बघा आपल्या सगळ्या वर्ड्समध्ये कुठे लागतोय, तर इयरचे आपण बघायला गेलो तर 12 नंतर टीन कोणतं, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नंतर काय आहे 20. ह्याला टीन एज म्हणतात. म्हणजे 13 to 19 पर्यंतचा जो काही कालावधी असतो त्याला टीन एज म्हणतात. तेव्हा अ होल न्यू सेट, त्या टीन एजमध्ये आपल्याला न्यू सेट काय आहे ऑफ चेंजेस ऑकर्स. आपल्याला बरेचसे चेंजेस त्यावेळेस झालेले दिसून येतात. द अपिअरन्स ऑफ द बॉडी चेंजेस. आपला लुकसुद्धा थोडासा, आधी लहानपणी आपण जसं अगदी अप टू डेट तसेच दिसत नाही, थोडा थोडा चेंज होतो. प्रपोर्शन चेंजेस, त्याच्यामध्ये असलेलं प्रपोर्शन चेंज होतं. न्यू फीचर्स ॲपियर्स. आपल्यामध्ये नवीन नवीन काही आवडी निवडी असं काही ना काहीतरी विचार थिंकिंग करायला सुरुवात करतो. ऑल्सो सो डू न्यू सेन्सेशन ऑल्सो. काहीतरी नवीन जाणीव आपल्याला सुरुवात होते, कसली तरी जाणीव, कशाच्याबद्दल पटकन दुःख पण होतं, कशाबद्दल एकदम आनंदसुद्धा वाटत असतो की ज्याचा आधी आपल्याला काय आहे निरागसता असं आपण जे म्हणत होतो अप टू 8 to 12 इयर्स त्याच्यापर्यंत आपण म्हणू शकतो. सम ऑफ दीज चेंजेस आर कॉमन. हे सगळ्यांमध्ये सारखे असतात. मग तिथे ते टू बोथ बॉईज अँड गर्ल्स, सगळ्यांमध्ये बॉईज असू दे गर्ल्स असू. थिक हेअर ग्रो इन न्यू पार्ट्स ऑफ द बॉडी सच ॲज द आर्मपिट्स. म्हणजे आपल्याला आर्मच्या खाली आपल्या काय म्हणू शकतो आपण, आर्मच्या खाली असलेले म्हणजेच आपल्या हाताच्या काखेत असलेले आपण म्हणू शकतो. द जेनेटिकल एरिया बिटवीन द थिंग्स विच कॅन ऑल्सो बिकम डार्कर इन कलर. जेनेटिकल एरिया म्हणजे जिथून जीन्स फॉर्म होतात तो एरिया, तिथं त्या सेक्स ऑर्गन्सच्या इथे असलेला एरिया तो काय आहे आपल्याला आणखीन डार्कर कलरमध्ये दिसतोय. थिनर हेअर आपले कॅन ऑल्सो ॲपियर ऑन द लेग्स. आपल्या पायावर, आर्म्सवर, आपल्याला लेग्सवर काय आहे हेअर दिसायला सुरुवात होते. ॲज वेल ॲज, आधी पण होते पण अगदी ते बारीक बारीक, आता त्यांची वाढ होतोय. ॲज वेल ॲज ऑन द फेस ऑल्सो, तोंडावर, फेसवर सुद्धा. द स्किन फ्रिक्वेंटली बिकम्स ऑइली. हळूहळू आपली स्किन काय आहे तेलकट व्हायला सुरुवात होते. अँड वी माईट बिगिन टू डेव्हलप द पिंपल्स ऑल्सो. काही काहींना तिथे काय पिंपल्स, छोटे छोटे आपण म्हणून गालावर वगैरे फोड आलेली दिसून, अगदी सगळ्यांच्या बाबतीत नाही, काहींच्या बाबतीत हे आपल्याला दिसून येतं. मग तिथे काय आहे आणखीन एक आपल्याला दिसणार आहे, तर ह्युमन स्पर्म्स याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे पुढे. त्याच्यामध्ये आपण बघतोय हा ह्युमन स्पर्म्स ह्या स्ट्रक्चरचा साधारणपणे असतो की ज्याच्यामध्ये हा वरचा भाग असतो त्याला हेड आणि खाली काय आहे मिडल पार्ट असं म्हटलं जातं. मग हाऊ सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स टेक्स प्लेस. सेक्स्युअल रिप्रोडक्शन मग कसं होतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ द रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग. द सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स टेक्स प्लेस इन फॉलोइंग स्टेप. मग काय काय आहे, 3-4 स्टेप्स आहेत, आपण त्या एक त्या स्पर्मच्या बाबतीत जाणून घेणार आहोत. द मेल प्रेझेंट्स प्रोड्युसेस मेल गॅमेट्स, मेल सेक्स सेल्स त्याला आपण म्हणू शकतो, अँड कॉल्ड ॲज द स्पर्म्स. आपण अगदी हे मिओसिस मिटोसिस प्रोसेसच्या वेळेस सुद्धा त्याच्याबद्दल बोललेलो आहे. द स्पर्म इज स्मॉल सेल
with a long tail flagellum for the movement. स्पर्मला काय आहे, एक स्मॉल सेल आहे. स्पर्म म्हणजे काय असतो, एक छोटासा सेल असतो की ज्याला काय आहे, लॉंग टेल, हा भाग मागचा भाग आपल्याला काय आहे, टेल सारखा दिसतो. द फिमेल पॅरेंट produces the female gametes called as the female sex cell called as the ova or eggs. The ovum सुद्धा हा आपला ओळखीचा शब्द आहे, तो लिहिला तरी चालतो. और एग इज अ मच बिगर सेल, हा मात्र काय आहे, फिमेलचा सेल काय आहे, मच बिगर दॅन द स्पर्म हॅव्हिंग अ लॉट ऑफ सायटोप्लाझम, कारण त्याच्यामध्ये काय सायटोप्लाझम काय आहे, भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये अवेलेबल असतं. द स्पर्म एंटर्स इन टू द ओव्ह्यूम, कोणता जो स्पर्म आहे, मेल गॅमेट जो आहे तो जेव्हा ओव्ह्यूममध्ये एंटर करतो अँड फ्युजेस इट फॉर्म अ न्यू सेल कॉल्ड ॲज अ झायगोट. आणि तो हा स्पर्म जेव्हा ह्या ओव्ह्यूममध्ये एंटर करतोय तेव्हा त्याच्यापासून काय झायगोट फॉर्म होताना आपल्याला इथं दिसून येतोय. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, फर्टिलायझेशन म्हणतात. सो द झायगोट इज अ फर्टिलाइज ओव्ह्यूम, म्हणून आपण काय म्हणू शकतोय, फर्टिलाइज ओव्ह्यूम म्हणणार. द झायगोट देन डिव्हाइड्स अगेन अँड अगेन, पुन्हा तो झायगोट आणखीन डिव्हाइड म्हणजे सेल डिव्हिजन जशी होते तसा तो डिव्हाइड होत जातो टू फॉर्म अ लार्ज नंबर ऑफ सेल. त्याच्यामुळे डिव्हाइड झाला म्हणजेच काय, सेलची संख्या तिथे मल्टिपल होत जाते, वाढत जाते. ऑल ऑफ दिस रिमेन टुगेदर, सगळं एकत्रित होतं अँड ते एकत्रित राहतात. अँड अल्टिमेटली द झायगोट ग्रोज अँड डेव्हलप्स टू बिकम अ न्यू बेबी. मग तो मग हळूहळू त्याची ग्रोथ होत जाते आणि मग त्याच्यापासून न्यू बेबी आपल्याला काही महिन्यांनंतर दिसून येतो. फ्रॉम द अबाव डिस्कशन वी कन्क्लूड दॅट द होल प्रोसेस ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स अँड एग्स. या सगळ्या प्रोसेसमध्ये काय आहे, फॉर्मेशन स्पर्म्स आणि एग्सचं आपल्याला दिसून येते. जॉईनिंग टुगेदर ऑफ स्पर्म अँड एग टू फॉर्म अ झायगोट and then growth and development of the zygote to form a baby animal. आणि ह्याच्यातूनच मग काय होतं, आपल्याला डेव्हलपमेंट झालेली दिसून येते आणि त्याच्यामुळे आपल्याला झायगोटपासून बेबी फॉर्म होताना दिसून येणार. वी विल स्टडी ऑल धीस इन द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सगळे आपण हे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहणार आहोत. बिफोर वी डिस्क्राईब द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वी शुड नो द मिनिंग ऑफ द टर्म प्युबर्टी. आणि ते आपण आता पाहूयात. प्युबर्टी ह्या टर्मबद्दल आपल्याला आधी जाणून घ्यायचं आहे. मग प्युबर्टी हे पाहत असताना ह्याची इथं प्युबर्टीची डेफिनेशन आपण बघणार आहोत. ह्युमन युजेस द सेक्सुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन, द ऑर्गन्स असोसिएटेड विथ द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन इन ह्युमन मेल, दॅट इज द मेन, and human female, that is a woman, are different. So reproductive system in males and females are different, which are known as the male reproductive system. त्याच्यामध्ये त्यांचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच काय आहे, वेगवेगळी आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिस्पेक्टिव्ह, द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिंग बिकम फंक्शनल. ती फंक्शनल असते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा फंक्शनल होते और स्टार्ट फंक्शनिंग ॲट द डेफिनेट एज अँड कॉल्ड ॲज द प्युबर्टी. आपण बघतो रिप्रोडक्शन ही जी आपली लाईफ प्रोसेस आहे ती काय आहे, आपल्या अगदी जन्मापासून असते का आपल्या शरीरामध्ये, तर नाही. ती एक खाली ठराविक काळानंतर, ठराविक एजनंतर आपल्यामध्ये ती स्टार्ट होत असते. मग ती जेव्हा स्टार्ट होतीये त्यालाच काय, त्या एजलाच काय म्हणतात, प्युबर्टी असं म्हणतात. वी विल नाव डिस्क्राईब द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन डिटेल वन बाय वन. आपण आता ती बघूयात. पण प्युबर्टीबद्दल मी अजून तुम्हाला काही थोडंसं सांगणार आहे. मग काय आहे प्युबर्टी? प्युबर्टी इज द प्रोसेस ऑफ फिजिकल चेंजेस थ्रू विच द चाइल्ड्स बॉडी चेंजेस टू मॅच्युअर. ज्याच्यामधून चाइल्ड्स बॉडी मॅच्युअर म्हणजे परिपक्वता एक प्रकारे कुठल्याही चाइल्डमध्ये आपल्याला येताना दिसेल. अँड दिस इज द प्युबर्टी इन बोथ गर्ल्स अँड बॉईज. बॉईजमध्ये काय काय मग चेंजेस प्युबर्टी एज आलेलं आहे आपल्याला, हे आपण काय कधी समजू शकतो, तर ह्या व्हॉइस चेंजेस, हेअर, पिंपल्स, ऑइली स्किन, वेट ड्रीम्स, सेक्स, ग्रोथ, त्यानंतर इरेक्शन, त्यानंतर स्पर्म्स आहे, शॉवर मोअर आणि मसल्स, शोल्डर, विंडर, हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. आणि गर्ल्समध्ये पिरियड्स आहेत, मग ब्रेस्ट डेव्हलपमेंट होत जातं आहे किंवा काय व्हॉइस चेंजेस होत आहेत, त्यांचा थोडासा आवाज बदल होतो. हेअर्समध्ये हिप्स विडन, पिंपल्स, हेअर ऑइलर होत आहेत, ग्रोथ होत जाते, वेजिनल डिस्चार्ज होत जातो आहे आणि त्याचप्रमाणे काय शॉवर मोअर अँड थिंक डिफरंटली असं आपल्याला पाहायचं. त्याच प्युबर्टीमध्ये आणखीन एक ही प्युबर्टी युजली ऑकर्स बिटवीन द एजेस ऑफ द 9 to 14.
begins in the anterior pituitary gland, releases a hormone. पिट्युटरी ग्लँड कुठे असं सिच्युएट? आपल्या ब्रेनमध्ये. त्याला अँटेरियर तो ग्लँड आहे आणि त्या ग्लँडमधून एक ह्या एजमध्ये 9 to 14 या एजमध्ये साधारणतः एक हार्मोन रिलीज होते, कॉल्ड ॲज द गोनाडोट्रोपिन. सेक्स स्टिम्युलेटिंग हार्मोन याला म्हटलं जातं. काय म्हटलेलं आहे? गोनाडोट्रोपिन. मग बॉईजमध्ये त्याचं नाव काय आहे? टेस्टीज मार्फत हा हार्मोन, प्रायमरी सेक्स कॅरेक्टरिस्टिक्स हे त्याच्यामध्ये असतात. टेस्टीज या ऑर्गनमध्ये आपण पाहणार आहोत अजून. विल बिगिन टू इन्क्रीज द प्रोडक्शन अँड रिलीज द हार्मोन टेस्टिस्टेरॉन. ह्या हार्मोनचं त्याच्यामधून काय आहे रिलीज करण्याचं काम त्यावेळेस सुरू होतं ह्या पिट्युटरी ग्लँडच्या मार्फत. अँड गर्ल्समध्ये काय आहे तर ओव्हरीज मार्फत. प्रायमरी सेक्स कॅरेक्टरिस्टिक आहे ह्याचं. आणि विल बिगिन टू इन्क्रीज अँड रिलीज द हार्मोन्स द इस्ट्रोजेन अँड द प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन्ही टाईपचे काय आहे हार्मोन्स तिथून काय आहे आपल्याला तिथून सिक्रेट होताना दिसून येतील. मग आपल्याला पुढे काय आहे अजून? आता आपण प्युबर्टी ही कन्सेप्ट बघितली. बॉईज आणि गर्ल्समध्ये कसे चेंजेस होतात हे शॉर्टमध्ये बघितलं. आता आपल्याला मेन आपली ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघायची. आता मेलमध्ये काय काय आहेत, कोणकोणते बॉडी ऑर्गन्स येतात बघू आपण. टेस्टीज, स्क्रॉटम, इपिडायडिमिस, व्हास डिफरन्स और स्पर्म डक आपण म्हणू शकतो त्याला. द सेमिनल व्हेसिसेल, प्रोस्ट्रेट ग्रँड अँड पेनिज हे सगळे काय आहेत ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असलेले आपल्याला ऑर्गन्स दिसून येतील. आणि त्यानंतर आहे आपल्याला आता तीच सिस्टीम आपण एक एक बघूयात. आपल्या पुस्तकात पण सगळ्यांनी पुस्तक उघडून बसलात तरी चालेल. आता बघा या पुस्तकामध्ये डायग्राम्स मार्फत आपण ही शॉर्टमध्ये, खरं तर ही ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम खरं खूप डिटेलमध्ये आपल्याला अजून बघायला मिळू शकते. जर तुम्ही ग्रंथालयातलं काही पुस्तकं आणून बघितली तर तुम्हाला आणखीन डिटेल त्याची माहिती मिळेल. पण ह्या वर्षी आत्ता आपल्याला शॉर्टमध्ये त्याची माहिती दिलेली आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द ह्युमन कन्सिस्ट ऑफ द टेस्टीज. सर्वात महत्त्वाचा ऑर्गन कोणता आहे? टेस्टीज. कारण तो काय आहे हार्मोनचं काय सिक्रेशन करत असतो. मग हे टेस्टीज कुठे आहेत तर ह्या ठिकाणी हे दोन आपल्याला दिसत आहेत ते काय आहेत टेस्टीज. व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स. वेगवेगळे डक्ट, इथे इजॅक्युलेटरी डक आहे आणि त्याच्यानंतर काउपर्स ग्लँड. पुन्हा इथं युरिनोजेनिटिकल डक्ट हा एक डक्ट आहे. त्याच्या आधी इथं हा भाग आपल्याला जो दिसतोय तो एक आपल्याला इज्युकेटरी डक्ट दिसेल आणि त्यांच्यामध्ये असलेली ही एक ग्लँड आहे काउपर्स ग्लँड. ह्या सगळ्यांमध्ये टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम. स्क्रॉटम कुठे आहे तर इथे टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम. ह्या स्क्रॉटमच्या आतमध्ये काय आहे ह्या टेस्टीज आपल्याला दिसतात. टेस्टीज कंटेन्स द न्यूमरस अँड आउटसाइड द ॲब्डोमेनल कॅव्हिटी. ॲब्डोमेनमध्ये असतात का हे तर नाही, ते ॲब्डोमेनल कॅव्हिटीच्या बाहेर आपल्याला हे टेस्टीज दिसून येते. टेस्टीज कंटेन द न्यूमरस सेमिनिफेरस ट्यूबल्स. त्यांच्यामध्ये भरपूर सेमिनिफेरस ट्यूबल्स असते. ट्यूबल्स म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतात, असे अनेक असतात त्यांच्या आतात. जेमिनल इपिथेलियम प्रेझेंट्स इन द ट्यूबल्स डिव्हाइड्स बाय द मिओसिस. मिओसिस ही सेल डिव्हिजनची प्रोसेस आपण बघितली होती. ह्याच डिव्हिजनमार्फत तिथे काय अनेक ह्या ट्यूबल्स फॉर्म होत असतात टू प्रोड्यूस द स्पर्म्स आणि तिथे स्पर्म्स फॉर्म करतात. दोज स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू द व्हेरियस ट्यूबल्स. ह्याच ट्यूबल्स मार्फतच काय आहे आपल्याला त्या स्पर्म्स जे प्रोड्यूस होणार आहेत कोणत्या मिओसिस प्रोसेसने ते पुढे पाठवले जातात. Those sperms are sent forward through the various tubules. Sequence of those tubules is acerate testes, vas efferens, epidermis, vas deferens, ejaculatory duct and urinogenital duct. हा काय आहे त्याचा सिक्वेन्शियली त्याचा मार्ग आहे आपण वे म्हणूयात. इथं जर टेस्टिसमध्ये जेव्हा स्पर्म्स फॉर्म होतात ते हळूहळू या ट्यूबल्समधून जातात. ट्यूबल्समधून गेल्यानंतर हा जो त्याचा भाग आहे खालचा त्याचा म्हणतात ॲसिरेट टेस्टिस आपण म्हणणार आहोत. व्हास इफरन्स इकडचा इथपर्यंतचा असलेला भाग, त्यानंतर व्हास एपिडेमिस, नंतर व्हास डिफेरेन्स. ओके, नंतर हा आहे इथं इज्युकॅलेटरी डक्ट आणि त्यानंतर जातो आहे तो
युरिनोजेनिटिकल डक्टमध्ये एंटर करतो. पण त्याआधी काय आहे, त्याच्यामध्ये काउपर्स ग्लँड आहे, त्याच्यामधून काय आहे थोडंसं लिक्विड त्याच्यामध्ये सिक्रेट होत असतं. कारण जो स्पर्म आहे तो जरासा एकदम आपण म्हणू शकतोय सॉलिड फॉर्मचा थोडासा आहे, सेमी सॉलिडचा असतो. तो इझिली पुढे हे व्हावा म्हणून तिथून काय आहे कॉपर्स ग्लँडमधून आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड सेंड केलं जातं, सिक्रेट केलं जातं. आणि त्याच्यामुळे तो काय आहे, ॲज द स्पर्म्स आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन्स डक टू नेक्स्ट, मग ह्या एका डककडून दुसरीकडे तो ह्याच्या साह्याने तो काय होतं पुश केला जातो, ढकलला जातो. अँड फ्रॉम द वन डक टू द नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर, मग हळूहळू त्याच्यामध्ये काय मॅच्युरिटी येते, परिपक्वता येते. अँड एबल टू फर्टिलाइज द ओव्ह्यूम, आणि ते काय आहे ओव्ह्यूम फर्टिलाइज करण्यासाठी काय आहे तिथपर्यंत पोहोचू शकतात. मग सेमिनल व्हेसिकल सिक्रेट देअर सिक्रेशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. हे सेमिनल व्हेसिकल्स काय करतात, सिक्रेट करतात, सिक्रेट म्हणजे स्त्रवतायत त्यांच्यामध्ये त्या इज्युक्युलेटरी डक्टमधून त्यांचा स्त्राव जो असतो तो स्त्रवत असतात. व्हेअर ॲज द प्रोस्ट्रेट ग्लँड अँड द काउपर्स ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन इन द युरिनोजेनेटिकल डक्ट. आपण बघूया इथे काय आहे, इथे युरिनोजेनेटिकल डक्ट्समध्ये ह्या ग्लँडमार्फत काय होतं सिक्रेशन होत असतं, आणि इज्युक्युलेटरी डक्ट त्यांच्यामध्ये असलेलं ते सिक्रेट, हे एकत्र सगळीच प्रोसेस होते. सिमेन इज फॉर्म, आणि ही सगळेच प्रोसेस झाली की तिथे एक सिमेन फॉर्म होतो. इज फॉर्म ऑफ द स्पर्म, म्हणजे स्पर्म्सचाच ह्या सगळ्या ग्लँडमध्ये असलेलं सिक्रेशन जेव्हा ॲड होतं तेव्हा त्याला सिमेन असं म्हटलं जातं. अँड द सिक्रेशन ऑफ ऑल धीज ग्लँड्स, सिमेन इज द इजॅक्युलेटेड आउट थ्रू द पेनिस, आणि मग ती इजॅक्युलेटेड पेनिसमधून ती काय आहे बाहेर सेंड केली जाते किंवा ढकलल्या जाते. ऑल द ऑर्गन्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड, हे सगळे काय आहे पेअर्ड आहे, एक्सेप्ट द युरिनोजेनेटिकल डक्ट. त्यानंतर प्रोस्ट्रेट ग्लँड, पेनिस अँड स्क्रोटम. हा एक प्रोस्ट्रेट ग्लँड आपल्या पुस्तकात सुद्धा टाईप राहिलेला आहे, जे आपले प्रिंटिंग मिस्टेक आहे ती पण तुम्ही तिथे ॲड करून घ्या. त्यानंतर पेनिस आणि स्क्रॉटम ह्या सगळ्या काय आहेत एकत्रित पेअरने असतात, जोडीने असतात. म्हणजेच आपण बघितलं मगाच्या डायग्राममध्ये इकडे पण टेस्टिसचा हा भाग दिसतोय, ह्या बाजूनी पण दिसतोय, इकडे पण ही आपल्याला दिसते व्हास डिफरन्सची ट्युबल्स, आणि इकडे पण आहे. तर इकडे पण इज्युक्युलेटेड डक्ट, काउपर्स ग्लँड, हे काय आपल्या पेअरने ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. फक्त एक्सेप्ट काय म्हटलेलं आहे युरिनोजेनेटिकल डक्ट, प्रोस्ट्रेट ग्लँड अँड पेनिस अँड स्क्रोटम, हे सगळे मात्र काय आहे सिंगल फॉर्ममध्ये, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला दिसलेल्या. आता ह्याच्यामध्ये सरप्रायझिंग फॅक्ट म्हणून दिले आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा, लेंथ ऑफ इच इपिडायडमिस इज अबाउट द 6 meters. लेंथ ऑफ स्पर्म्स काय आहे तर 60 micrometer. Such a small sperms has to cross the distance of approximately 6 to 6.5 meter while the passing of the male ray. जे एवढ्या लांबपर्यंत ती पोहोचू शकते 6.5 मीटरपर्यंत. स्पर्म्स नीड्स द लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. फॉर दिस पर्पज फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सिमेन, आणि त्याच्यामध्ये एनर्जी कोणाकडून येते तर फ्रुक्टोजमधून येते की जी सिमेनमध्ये प्रेझेंट असते. तर अशा आपण बघितली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन्स असतात, त्याच्यामध्ये ओव्हरीज, ओव्हिडक्ट, त्यालाच आपण म्हणू शकतोय फॅलोपियन ट्यूब्स, युटेरस, त्यानंतर आहे व्हॅजिना. आता हे जे ओव्हिडक्ट आहे त्याला फॅलोपियन ट्यूब्स असंही आपल्याला काही काही ठिकाणी दिसेल, युटेरस आणि व्हॅजिना. द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन शोन आपण बघणार आहोत, आणि त्याच्याबद्दल आपण बघूया. हे आपल्याला अशी डायग्राम दिलेली आहे. इथे ओव्हिडक्टच्या ऐवजी तुम्ही फॅलोपियन ट्यूब असं जरी नाव दिलं तरी चालतंय. दोन्ही पण डायग्राम्स आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. ऑल ऑर्गन्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन द ॲब्डोमिनियल कॅव्हिटी. आता मेलचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय होतं आउटसाइड द ॲब्डोमिनियल कॅव्हिटी होतं, आणि फिमेलचं काय आहे ॲब्डोमिनियल कॅव्हिटीमध्येच आपल्याला हे सगळं दिसून येणार. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड व्हॅजिना.